पुढची बातमी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेबलकर यांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले। नाशिक भाजप खेबलकर यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। तर प्रांजल खेबलकर यांच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्याचा आरोप करण्यात आला होता काल, आणि त्यानंतर नाशिक भाजप आक्रमक झाली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे थेट नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? काल चाकणकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते खेबलकर यांच्यावर, आणि आता आपण बघतोय की भाजप आक्रमक झाली आहे। नाशिकमधील या भाजप पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? आपण बघतोय नाशिकमध्ये प्रांजल खेबलकर यांच्या पोस्टर्सला अशा पद्धतीनं जोडे मारो आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। पाऊस सुरू जरी असला तरी देखील या ठिकाणी या आक्रमक झालेल्या, संतप्त झालेल्या महिलांकडनं प्रांजल खेबलकरच्या पोस्टर्सला जोडे मारले जात आहे। नाशिकमध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण या पदाधिकाऱ्यांशी बोलूया। ताई, आपण आंदोलन करताय, काय आपली या सगळ्यामध्ये मागणी? आज खरं सगळ्या महिलांचा सन्मान केला पाहिजे। ते व्यक्ती कोणी असो त्याचा आपण धिक्कार केला पाहिजे। म्हणून मी एवढंच सांगते की महिलांचा सन्मान करा, तो कोणी असो, पुरुष, महिलांचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे। आपण बघतोय आणखी काही पदाधिकारी आहे, नेते आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी तुमची मागणी आहे या सगळ्या आंदोलनाच्या? आमची एकच मागणी आहे, प्रांजल खेबलकरच्या व्हिडिओमध्ये, मोबाईलमध्ये 1777 व्हिडिओ आणि नग्न फोटो मुलींचे सापडले। अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली, मोबाईलचे चॅटिंग सापडले। नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं। प्रांजल खेबलकरचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, तो अटकेत आहे, परंतु हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर जाऊन त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। भारतीय जनता पार्टी या घटनेची घोर निंदा करत आहे। नाशिकमधले हे भाजपचे पदाधिकारी आंदोलनासाठी एकत्र आलेले आहे। पाऊस सुरू असला तरी या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रांजल खेबलकर यांच्या पोस्टर्सला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं हे पोस्टर्स जे आहे या ठिकाणी आणण्यात आलेले होते, आणि त्या पोस्टर्सला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। नाशिकमधली या आंदोलनाची ही सगळी दृश्य बघतोय, आक्रमक आहेत। प्रांजल खेबलकरवरती कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आहेत नाशिकमधली। या ठिकाणी भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। प्रांजल खेबलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे, आणि त्यांच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचा आरोप केलेला होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी। त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। भाजपनं जोडे मारो आंदोलन नाशिकमध्ये केलं। दरम्यान पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले प्रांजल खेबलकर यांच्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले होते। पोलिसांच्या तपासातील माहितीचा हवाला देत चाकणकर यांनी हे गंभीर आरोप केले। खेबलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील 1497 फोटो आणि 252 अश्लील व्हिडिओ सापडल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं होतं, आणि त्यानंतर एकच खळबळ माजली होती। तर या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही लिहिलेलं आहे, आणि SIT चौकशी करावी अशी मागणी केली आहे। मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ, तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। प्रांजल खेबलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे, आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत,
आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो, तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे. दरम्यान चाकणकर तपास अधिकारी नाहीत आणि महिला आयोगाला अशी माहिती देण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे. यावर रुपाली चाकणकर यांनी खोचक टोला लगावलाय. चाकणकर ह्या काही तपास अधिकारी नाही आहेत. तपास अधिकारी जे आहेत ते पोलीस आहे. महिला आयोगाला अशा स्वरूपाची कोणतीही माहिती देण्याचा अधिकार नाही जोपर्यंत अधिकृत माहिती पोलीस घेत नाही. मला वाटतं की या ठिकाणी जे काही सांगितलं त्यांनी, मानवी तस्करी आहे, इतके व्हिडिओ आहे, इतके फोटो आहे, आणखी असतीलही, मी नाकारत नाही. असलं तर काय, मी काही जावयाचं समर्थन करणार नाही. मला खरं त्यांची सहानुभूती वाटते. आता त्यांना जे काही म्हणायचं ते त्यांनी माननीय न्यायालयात मांडावं. जिथं जिथं न्यायप्रविष्ट हा शब्द त्यांना समजत असेल, जिथं जिथं भूमिका मांडता येईल, देता येतील पुरावे त्या ठिकाणी त्यांनी द्यावेत. हे राजकारण नाही आहे. त्याच्यामुळे हे बालिश विधानं बंद करून जी काही माहिती आहे ती त्यांनी माननीय न्यायालयात द्यावी. रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. रोहिणीचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही, ते माझं राजकारण नाही. पातळी सोडून मी राजकारण केलं नाही आणि करणारी नाही. आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही. हा पहिला मुद्दा, हा पहिला भाग झाला. या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल, म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, बगरे सरांचा, यांचा, हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही. हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही. काय करायचं ते सरकार आहेत. त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं, नियमाप्रमाणे चालायचं, संविधानाप्रमाणे चालायचं का नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमधल्या आसन व्यवस्थेवरून नवीन वादाला तोंड फुटलंय. या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसले होते. तर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पुढे 7 रांगा होत्या. याताधारी शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. इतर अनेक लहान पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसले असताना त्यांना मागे स्थान का दिलं असा सवाल शिवसेनेनं केला. तर उद्धव ठाकरे यांच्या पुढे तमिळ सुपरस्टार कमल हसन यांना बसवण्यासाठी स्थान दिलं होतं, मग उद्धव ठाकरे मागे का असा सवाल शिवसेना खासदार मस्केंनी केला. तर शेवटच्या रांगेमध्ये स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपनं लगावला. तर हा फोटो आहे दिल्लीमधला. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर होते आणि यावेळेला ते इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले. या बैठकीमध्ये जिथे ते बसलेले होते ती रांग शेवटची दिसते, 7वी ही रांग आहे आणि त्यांच्या पुढे इतर अनेक नेते, छोट्या छोट्या पक्षांचे नेते दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता हा जो फोटो समोर आला आहे त्यावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्याकडून टोले लगावण्यात आले आहेत. तर हे दृश्य आपण बघू शकतोय. तमिळ सुपरस्टार आणि त्यांनी एक पक्ष सुद्धा काढलेला आहे, राजकीय पक्ष, असे कमल हसन हे पुढच्या रांगेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. तर त्यांच्याही मागच्या रांगेमध्ये शिवसेना युबीटीचे नेते दिसून येत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत पक्षप्रमुख, त्याचबरोबर खासदार संजय राऊत आहेत, आमदार आदित्य ठाकरेही दिसून येत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आता या फोटोवरून सत्ताधारी शिवसेना युबीटीवर निशाणा साधत आहेत.
पाहूयात पुढची बातमी. शेवटच्या रांगेमध्ये बसण्याच्या वादावर शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. टीका करणारे भंपक लोक आहे. स्क्रीनचा त्रास होत असल्यानंच उद्धव ठाकरे मागे बसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले असंही राऊतांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे फोटो व्हायरल करताना आधी विचार करा असा थेट सल्लाही संजय राऊतांनी दिला. दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेवर केशव उपाध्याय आणि नरेश म्हस्के यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. टीका हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं. स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठे हो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ. ये फालतू लोग हैं IT सेल वाले, बीजेपी के या किसी के, उनको समझना चाहिए. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले. गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात? कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही. शेवटी काय, हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग. तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समधलं एक वाक्य काढा. त्या वाक्यामध्ये ते म्हटलेलं आहे, महत्वाची लोक पुढे बसली होती, ज्येष्ठ नेते पुढे बसली होती. ही जर ओळ त्याच्यामध्ये नसेल तर मी आत्ता तात्काळ माझा खासदारकीचा राजीनामा देईन. हे त्यांची ओळ आहे, महत्वाची लोक, ज्येष्ठ लोक पुढे बसली होती. म्हणजे उद्धवजी महत्वाच्या लोकांमध्ये येत नाहीत, ज्येष्ठ नेत्यांमध्ये येत नाहीत का? आपल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण म्हटलंय. तर इंडिया आघाडीच्या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमधील आसन व्यवस्थेवरून आता भाजप आणि शिवसेनेनं टोलेबाजी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बैठकीमध्ये अखेरच्या रांगेत बसवण्यात आलं, यावरून टीका होतीये. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यात आलं होतं असा आरोप करत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी टोला लगावला होता. यावर म्हस्के हे तर गांडूळ असल्याची टीका राऊतांनी केली. या टीकेला मग म्हस्केंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. अरे त्या म्हस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. हां, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू क्या. संजय राऊत हे गांजा राऊत आहेत, भांडी घाशे आहेत. दोन्ही घरचे भांडी घाशे आहेत. पूर्वी पवार साहेबांच्या घरचे भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरचे भांडी घाशा आहेत. तर शेवटच्या रांगेमध्ये बसवल्याचा वाद निरर्थक आहे, हा निव्वळ बालिशपणा असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. सुप्रियाताई तर आज इथं आणि उद्या तिथं असं करत सर्वांचीच भेट घेत असतात असं म्हणत म्हस्केंनी त्यानंतर टोला लगावला. अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता,
कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं. ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता. तुम्ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवता आणि त्यांना शेवटच्या रांगेत बसवता. सुप्रिया सुळे पण पुढे बसतात. सुप्रिया सुळेंना काय आहे त्याचं? त्यांना त्यांचं महत्व वाढवायचं आहे. त्या नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटतात, अमित शहांनाही भेटतात आणि राहुल गांधींनाही भेटतात. त्यामुळे त्यात राजकारण काय आहे ते तुम्ही समजून जा, आम्ही सांगायला नको. विविध कारणावरनं वेगवेगळ्या कारणांवरून ते वेगवेगळ्या जणांना भेटत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड नसतं. तर उद्धव ठाकरेंना मागे बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचू अशी अपेक्षा आहे. पण मी नक्की हे म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे. आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे.